सिडकोच्या घराचे आपण सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय? असे खूप सारे जे आपले सिडको लॉटरी विजेते आहेत त्यांचे कमेंट आलेले आहेत, की "सर आम्ही आता सिडकोचे पूर्ण इन्स्टॉलमेंट केलेले आहेत. आता आम्हाला पुढची प्रोसेस काय असणार आहे?" तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला ज्यांनी सिडकोचे पूर्ण घराचे हप्ते भरलेले आहेत, सिडकोचं जसं तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर येते, इरादा पत्र येते, लेटर ऑफ इंटेंट येतात. त्याच्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतात. सिडको लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर. अलॉटमेंट लेटरवरती तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले असतात, जवळपास 5 ते 6 असे इन्स्टॉलमेंट असतात. ते इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आता ती पुढची प्रोसेस असते, ते तुम्हाला आता घराचं रजिस्ट्रेशन करायचं. घराचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला ज्या लोकेशनला तुम्हाला जी घरं लागलेली आहेत, आता जी 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती 2024 मध्ये, त्याच्यामध्ये जे घरं सांगण्यात आली होती, एल-आय-जी टाइपमध्ये जी घरं होती, वाशी ट्रक टर्मिनल, खारघर बस टर्मिनल, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, पनवेल बस टर्मिनल, खारकोपर प्लॅट नंबर 3A, तळोजा सेक्टर 37A ही एल-आय-जी टाइपची घरे इथे होती. त्यानंतर ई-डब्ल्यू-एस टाइपची जी घरे सांगण्यात आली होती, खारकोपर बस डेपो, त्यानंतर कळंबोली बस डेपो, तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, बामणडोंगरी, खारकोपर 2A आणि खारकोपर 2B इथे ई-डब्ल्यू-एस ची घरे सांगण्यात आली होती. प्रत्येक घराच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहेत. जे तळोजामध्ये जे घराची किंमत सांगितलेली आहे, या घराची किंमत सर्वात स्वस्त म्हणजे 25,10,000 रुपये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर जे आपल्याला खारघर रेल्वे स्टेशन जे आहे 2 बीएचके फ्लॅट तिथे 97 लाख रुपये किंमत सांगण्यात आली होती. ह्या घराच्या किमती आहेत. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे प्रत्येक लोकेशनला वेगवेगळे असणार आहेत. ई-डब्ल्यू-एस साठी स्टॅम्प ड्युटी वेगळी असते, एल-आय-जी साठी स्टॅम्प ड्युटी वेगळी आहे. आता या लोकेशनला एक्झॅक्ट किती स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन लागणार आहे, असं सिडकोच्या कुठे असं लेटर आलेले नाही. माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे. जी 2024च्या पहिले जी लॉटरी निघालेली होती, त्याच्यासाठी जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस सांगण्यात आले होते, ते बघा साइडला ते लावलेले आहेत. याच्यामध्ये जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्जेस सांगण्यात आलेले आहे, ई-डब्ल्यू-एस टाइपची जी घरे आहेत, एल-आय-जी टाइपची जी घरे आहेत, ज्याचं इन्कम 3 ते 6 लाख होते, त्यानंतर 3 लाखाच्या आतमध्ये होते, असा हा इन्कम क्रायटेरिया आमच्या वेळेस होता. जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन पेमेंट करावं लागत होतं. त्या स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनच्या पेमेंटसाठी जे चार्जेस सांगण्यात आले होते, त्या चार्जेसमध्ये ₹1,000 स्टॅम्प ड्युटी होती. काही लोकेशनला एल-बी-टी चार्जेस होता, काहींना मेट्रो सेस चार्जेस होता, काहींना झेड-पी सेस होता आणि काहींना रजिस्ट्रेशन चार्जेस होता. म्हणजे जवळपास तुम्हाला 3 ते 3% रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं पेमेंट करावं लागत होतं आणि ₹1,000 स्टॅम्प ड्युटी म्हणजे जवळपास 30 लाख रुपये जर अंदाजे 30 लाख रुपये जर घराची किंमत असली, तर 30 लाखाचे 1% म्हणजे 30,000 आणि 3% म्हणजे 90,000 आणि ₹1,000 स्टॅम्प ड्युटी. असे तुम्हाला टोटल घराचं रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचे चार्जेस लागत होते आमच्या वेळेस. आता या ज्या लोकेशनचे जे चार्जेस येणार आहेत, जसं सिडकोचं नोटिफिकेशन येईल, कुठे त्यांचं असं लेटर हेडवरती येणार आहे, त्यावेळी जसं येईल तसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यानंतर तुम्हाला सर्व म्हणजे घराचे पूर्ण हप्ते भरल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पेमेंट करावे लागतात. जे ग्राहकची जी साइड आहे, त्या ग्राहकच्या साइडवरती जाऊन तुम्हाला हे पेमेंट करावे लागतात. तुम्ही निश्चिंत राहा. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं पेमेंट कसं करतात, 1%, 2%, 3% प्लस त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी म्हणजे टोटल एकाच याच्यामध्ये आपण ते पूर्ण पेमेंट करू शकतो. असं तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं पेमेंट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही जे सिडको होम पोर्टलवरती जेव्हा तुम्ही तुमचं लॉगिन करतात, आमच्या वेळेस सिडको निवारा केंद्र होतं. त्यावेळेस आम्हाला आमचा मोबाईल नंबर एंटर करून तुम्हाला तिथे तुमच्या पोर्टलवरती अपॉइंटमेंटचं ऑप्शन येत होतं. अपॉइंटमेंट ऑप्शन तुम्हाला आल्यानंतर तिथे तुम्हाला तारीख येत होती आणि तिथे स्लॉट येत होता. जर तुम्हाला ज्या लोकेशन म्हणजे ज्या वेळेस तुमच्याकडे वेळ असेल, ज्या तारखेमध्ये, त्या तारखेला तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टाईम स्लॉट येणार आहेत. त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्हाला सिडकोचं ऑफिस आहे बेलापूरला, तिथे तुम्हाला जावे लागत होते. तिथे तुम्ही जाताना जे तुम्ही तुमच्या पोर्टलला फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, तेच तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे तुम्हाला घेऊन जावं म्हणजे तिथे तुम्हाला घेऊन जावे लागतात. ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही तिथे घेऊन गेल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला 2 सेट झेरॉक्सचे पण तुम्हाला आमच्या वेळेस आम्ही 2 सेट एक्स्ट्रा घेऊन गेलो होतो. जेव्हा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन करताना एक म्हणजे तुमचा ओरिजिनल सेट, 2 म्हणजे झेरॉक्स म्हणजे असे 3 सेट तुम्ही सोबत तिथे घेऊन जा. त्यानंतर तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे स्टॅम्प ड्युटी भरलेले त्याचे चलन असतात.
ते चलनचे जे पैशाची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला तिथे घ्यावी लागतात. त्यानंतर तुम्हाला तिथे हे सर्व रिसिप्ट झाल्यानंतर तुम्हाला ते सिडकोचे अधिकारी आहेत, जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करतात. ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला घराचे ॲग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशनचे जे ग्रीन कलरमध्ये जे लेटर असतात, म्हणजे त्यांचे जे पेजेस असतात 7 ते 8 पेजेस असतात. आमच्या वेळेस 7 ते 8 पेजेस होते. ते सर्व त्याच्यामध्ये घराचं ॲग्रीमेंट, रजिस्ट्रेशन, EWS, LIG हे पूर्ण ते घराच्या ॲग्रीमेंटच्या त्याच्यामध्ये पूर्ण लिहिलेले असते. ते सर्व डॉक्युमेंट आणि आपले डॉक्युमेंट असे घेऊन ते आपल्याला स्टॅम्प ड्युटीची जी आपण पेमेंट केलेलं आहे त्याची पण रिसिप्ट आपल्याला सोबत ठेवावी लागतात. ते पण तुम्हाला तिथे कॅरी करावे लागतात. हे सर्व डॉक्युमेंट ते चेक करतात. चेक केल्यानंतर मग तुम्हाला रजिस्टर ऑफिसमध्ये जावे लागतात. रजिस्टर ऑफिसमध्ये जावं लागतं. रजिस्टर ऑफिसमध्ये हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट हे जे सिडकोचे अधिकारी देतात ते जे तुमचे डॉक्युमेंट असतात ते आणि तुम्ही चलन भरलेले हे सर्व रिसिप्ट घेऊन तुम्हाला रजिस्टर ऑफिसमध्ये जावं लागतात. आता काही लोकेशनला जसे की खारघर झालं, कळंबोली झालं, तळोजा झालं, या लोकेशनला तुम्हाला पनवेल महानगरपालिकेचं ऑफिस आहे, रजिस्टर ऑफिस, तिथे तुम्ही जाऊ शकता. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनच्या ज्या पोर्टलला जवळपास 5 पनवेलमध्ये दाखवतात. जे तुम्हाला जवळ पडेल त्या रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊ शकता. कोण्याही रजिस्टर ऑफिसमध्ये गेलेलं चालते. असं काही नाही की तुम्ही याच 5 पैकी कोणत्या लोकेशनला, जेव्हा आपण तो व्हिडिओ बनवू ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. काही लोकेशनला तुम्हाला आता जी घरं लागलेली आहेत, जशी की वाशी लागलेल्या आहेत. वाशीला आय थिंक हे ठाणे महानगरपालिकेच्या आतमध्ये ते जरी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असेल वाशी, पण याचं सब रजिस्टर ऑफिस आहे ठाणे आहे. कारण की जे घनसोलीमध्ये जी घरं लागलेली होती, घनसोलीचं सुद्धा सब रजिस्टर ऑफिस आहे ठाणे होतं. तर असे हे मागच्या लॉटरीमध्ये जे घनसोलीमध्ये जी सिडकोची लॉटरी निघालेली होती. तर असे हे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जावं लागेल. स्टॅम्प ड्युटीचं पेमेंट करताना जी घराची रक्कम सांगण्यात आलेली आहे, आता जस्ट एक आय थिंक आपण EWS टाईपमध्ये जी घरे सांगण्यात आलेली होती, खारघर बस डेपोला इथे 48 लाख रुपये घराची किंमत आहे. त्यानंतर काही लोकेशनला कळंबोलीला 41 लाख रुपये काही समथिंग अमाउंट आहे. तर जी अमाउंट असेल समजा आय थिंक 41,90,000 रुपये जर अमाउंट असेल, तर तुम्हाला जे रजिस्ट्रेशनसाठी जर 1% जर तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला 41,090 रुपये तुम्हाला तिथे 1% लागणार आहे. तर तुम्ही कधीही अमाउंट हे जास्त घ्या, कमी नका घेऊ. रजिस्ट्रेशन जेव्हा 1% जेव्हा तुम्ही अमाउंट कॅल्क्युलेट करणार, समजा XYZ जर घराची किंमत एक फॉर एक्झाम्पल 18,90,320 अशी जर अमाउंट असेल, तर तुम्ही 18,920 रुपये किंमत आहे, तर 21 एक्स्ट्रा घ्या, पण 19 नका घेऊ. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं पेमेंट करताना जे तुमचे डॉक्युमेंट हँडल करतील ते अधिकारी चेक करतील. म्हणजे मला म्हणायचा अर्थ हेच की जर तुम्हाला 1% जर किंमत काढायची असली, तर तुम्ही जी अमाउंट येते 1% ची त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त घ्या, कमी नका घेऊ. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पुढे जे तुम्ही जाणार पुढच्या स्टेपला, ते तुम्हाला तिथे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तुम्ही सर्व डॉक्युमेंट रजिस्टर ऑफिसमध्ये तिथे गेल्यानंतर तुमच्या घराचं रजिस्ट्रेशन होणार आहे. तिथे तुम्हाला जे तुम्ही तिथे जाणार, सर्वप्रथम तुम्हाला ते एक एजंट धरावं लागेल. कारण की एजंट थ्रू तुम्हाला जे डॉक्युमेंटचा एक पंच तयार करावा लागतो आणि आमच्या वेळेस जे आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो, त्या एजंटचे सुद्धा तुम्हाला जे चार्जेस असतात, ते चार्जेस सुद्धा तुम्हाला द्यावे लागतात. कारण की एवढे मोठे डॉक्युमेंट तयार करायला त्यांच्याकडे तुम्हाला 1 दिवस डॉक्युमेंट ठेवावे लागतात. जे तुमचे ओरिजिनल घराचे जे डॉक्युमेंट असतात, जे सिडकोद्वारा दिलेले असतात आणि जे तुमचे. ह्यानंतर मग ते पंच तयार करतात. हे सर्व तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ती आयडिया येणारच आहे. हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलेले आहेत, त्या लोकेशनमध्ये जे कन्स्ट्रक्शन साईट आहेत, जसे की तळोजामध्ये जर तुम्हाला घर लागलेले असेल, तळोजामध्ये जे घर सांगण्यात होती, तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, तळोजा सेक्टर 37 इथे तुम्हाला जे सेक्टर 22 मध्ये जे मारवा सोसायटी आहे, त्याच्या बॅक साईडला शिर्के कन्स्ट्रक्शनचे ऑफिस आहे. तिथे तुम्ही त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घराची चाबी मिळतात. चाबी मिळाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये राहायला जाऊ शकता. त्यानंतर मग तुम्हाला जे कनेक्शन असतात इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा एक अर्ज करावा लागतात. त्याचा पण आपण अर्ज जो कसा करतात महावितरणचा, तो पण आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला 2-3 वर्षापूर्वी. जेव्हा आम्हाला घर लागलं होतं त्यावेळेस असे प्रॉब्लेम आले होते. त्यावेळेस हा व्हिडिओ कोणी बनवलेला नव्हता. त्यावेळेस मी बनवलेला आहे. आता फ्रेश हा व्हिडिओ बनवणार कारण की त्याच्यामध्ये जे व्हॅट असतात,
EWS साठी वेगळे व्याज टाकावं लागतात, LIG साठी वेगळे व्याज टाकावं लागतात आणि जे 2 BHKची घरे असतात त्यांच्यासाठी वेगळे व्याज टाकावं लागतात. जेव्हा आपण महावितरण ऑफिसला भेट देऊ तेव्हा त्यांच्याशी डिस्कस करू, पूर्ण त्यांच्याकडून लिहून घेऊ. त्यानंतर मग तुम्हाला तो व्हिडिओ बनवून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू. तर अशी तुम्ही सिडकोच्या घराचे पूर्ण इन्स्टॉलमेंट केल्यानंतर, पैसे पेमेंट केल्यानंतर, घराचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन पेमेंट केल्यानंतर, ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुम्हाला घराची चावी मिळते. ही त्याच्यानंतरची प्रोसेस आहे. हे खूप साऱ्या लोकांनी कमेंट केलेल्या होत्या. त्याचं हे उत्तर आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण बघितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट करा. आपण त्याला उत्तर देऊ. भेटू असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.